नमस्कार. जय श्रीराम. आपल्या राष्ट्राचं प्रथम व्यक्तिमत्व किंबहुना आपलं राष्ट्र जोडण्यामध्ये ते प्रथम राष्ट्रपुरुष आहेत, ज्यांनी संपूर्ण राष्ट्रामध्ये हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदूंचा प्राण ते बनून राहिलेले आहेत. अशा प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रातील त्यांचं आजचं वास्तव्य, तसंच प्रभू रामचंद्रांनी आपल्या राष्ट्राला देऊ केलेली एक संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्याकरता माझे अत्यंत जवळचे मित्र ते म्हणजे शिल्पकार नीरजजी अडसूळ यांच्यासोबत आपण अपरिचित रामायण आणि रामायणातून राष्ट्रबोध या विषयांवरती विविध चर्चा करणार आहोत. नमस्कार. जय श्रीराम नीरजजी. नमस्कार. जय श्रीराम. खूप खूप सुंदर विषय घेतला आपण आज हाताळायला. प्रभू श्रीराम. माझं अगदी सुरुवातीपासून विचारणं आहे तुला की श्रीराम यांना तुम्ही आध्यात्मिक बघायचं की ऐतिहासिक बघायचं? हा प्रश्न म्हणजे अनेक रामायण तयार झालेले आहेत, पण वाल्मिकी ज्यावेळेस रामायणाची सुरुवात करतात त्यावेळेस ते म्हणतात की सगळ्यांना आपलं जीवन सुधरवण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा इतिहास मी लिहितोय. म्हणजे ज्यांनी जगाला रामायण सांगितलं अशा वाल्मिकींनी प्रभू रामचंद्रांचं वर्णन करतानाच एक ऐतिहासिक पुरुष म्हणून वर्णन केलेलं आहे. आणि वाल्मिकींनी जो इतिहास रचलाय तो मुळात रामायण घडून गेलेलं आहे पूर्णपणे. आणि सीतामाता कितीतरी गोष्टींची साक्षीदार आहे. त्यावेळेस सीतामातेला विचारून वाल्मिकींनी त्यांच्या आश्रमामध्ये रामायण रचलेले. म्हणजे मुळातच इतिहासामधले काही पात्र भारतीय संस्कृतीच्या आधारे असे आहे की ते पूजनीय बनतात. जसं की राम आहेत, कृष्ण आहेत, आणि त्याच्यानंतर संपूर्ण परंपरा जर आपण तपासली तर निश्चितपणे एक नाव येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. आज आपण त्यांना पूजतोच ना, पण आपला दृष्टिकोन काय आहे? ऐतिहासिक महापुरुष म्हणून. तसंच प्रभू रामचंद्र हे देशामध्ये एक ऐतिहासिक महापुरुष म्हणून प्रत्येक तरुणाने अभ्यासले पाहिजेत असं अभ्यासकांचं मत आहे. बरं. म्हणजे आपण त्यांना फक्त काल्पनिक पात्र म्हणून नाही बघत आहे. कारण किती केलं तरी आपल्यासमोर काही गोष्टी अशा आणल्या जातात, म्हणजे अगदी लहानपणापासून की राम होते. नंतरच्या कालखंडामध्ये आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा अनेक मित्र झाले, ओळखीचे लोक झाले. ते लोक आपल्याला सांगायला लागले की राम हे फक्त कल्पना आहे, लोकांसाठी ते फक्त एक धर्माचा भाग म्हणून ठेवलेला आहे. हिंदुत्ववादी आता एकमेकांना जय श्रीराम म्हणतात. म्हणजे त्यांना पॉईंट ऑफ व्ह्यू का करण्यात आलेले आहे की हिंदुत्ववाद्यांचाच देव आहे फक्त म्हणून, की कारण हिंदुत्ववादी समोर एकमेकांच्या समोर आले की फक्त जय श्रीराम म्हणतात. म्हणजे अगदी मी खूप हिंदुत्ववादी संघटना बघितलेल्या आहेत ज्यांचं ब्रीदवाक्य आहे जय श्रीराम. श्रीरामच का? हा भारतातला एक खूप जुना विषय आहे की प्रभू रामचंद्र हे हिंदूंचे आदर्श आहेत हे बाबरांनी ओळखलं होतं. आणि अयोध्या हे भारताचं हृदयस्थान म्हणावं लागेल. तसं तर भारताचं काळीज हृदयस्थान हे महाराष्ट्र आहे, पण ज्या स्थानावरती अयोध्या आहे ते भारताचं हृदयस्थान असल्यामुळे ज्या वेळेस इस्लामी आक्रमण जे कोसळलं त्या अयोध्येवरती कोसळलं. आणि मुद्दामून प्रभू रामचंद्रांच्या शिल्पांची, प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची, जी जुनं मंदिर होतं, प्रभू रामचंद्रांच्या प्रकृतीला इजा पोचवण्यात आली, जेणेकरून संपूर्ण हिंदुस्थाना भेदरेल, घाबरेल. आणि त्यांच्या श्रद्धास्थानावर घाला घालणं हा इस्लामी दहशतवाद्यांचा किंवा इथे जे उतरले होते त्यांना फक्त भारतीय संस्कृती मोडायची होती अशांचा केंद्रबिंदू होते. त्यामुळे प्रभू रामचंद्रांवरती जो आघात बसलाय तोच मुळात इस्लामी दृष्टिकोनातून बसलेला आहे. आणि मग त्याचा प्रतिआघात करायचा असेल, त्याच्यातनं राष्ट्रभक्ती शिकवायची असेल, किंवा प्रभू रामचंद्र आमचे खूप मोठे राष्ट्रभक्त होते, मग ती राष्ट्रभक्ती आपल्या अंतःकरणात उतरवण्यासाठी जय श्रीराम हा नारा, असं लोकांना वाटतं की तो एकाच आहे, पण प्रभू रामचंद्र प्रत्येक जण आत्मसात करू शकतोच ना. आज कितीतरी देशाच्या पातळीवरती इस्लामिक राष्ट्र आहेत की जे त्यांच्या राष्ट्राचं प्रदर्शन करण्यासाठी रामायणाचा आधार घेतातच ना. इंडोनेशिया सारखे देश आहेत. रामायण हा अभ्यासण्याची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्र हे मानवतेचे आहेत, पण ते जे ढोंग घेऊन मानवतेचा सोंग आणतात त्यांचे प्रभू रामचंद्र नाहीयेत. म्हणजे डावे विचार जे राष्ट्रात
जे राष्ट्रात हिंदुत्वाला प्रस्थापित करायला चाललेले आहेत. त्यांच्या अंतःकरणात राम वाचल्यानंतर मानवता येणार आहे, राम वाचल्यानंतर संस्कार होणार आहे, राम वाचल्यानंतर प्राणी मित्रांवर प्रेम करणार आहे, राम वाचल्यानंतर भारतातली कुटुंब व्यवस्था दुरुस्त होणार आहे. ते प्रभू रामचंद्र सगळं शिकवतात. त्या जय श्रीराम ह्या ब्रीदातच त्यांचं संपूर्ण चरित्र लपलेलं आहे. म्हणून जय श्रीराम हा नारा आहे. म्हणजे मला असं अजून काय म्हणायचं आहे की प्रभू श्रीरामांना आपण बघतो की एक धनुष्य धरलेलं आहे हातामध्ये. म्हणजे त्यांना खूप खूप म्हणजे खूप त्यांना आहे ना, अगदी म्हणजे आता मी कसं सांगू तुम्हाला, लिमिटमध्ये ठेवलेलं आहे आपण त्यांना, की हाय ह्यांना एवढ्या फ्रेमच्या बाहेर नाही घ्यायचं. एवढेच आहेत श्रीराम. की कशासाठी, की एक राजा होते आणि रावण मारला आणि त्यांचं भावांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं, भावांचं त्यांच्यावरती होतं, बास दॅट्स इट, संपलं. ह्याच्या पलीकडे श्रीराम जे प्रत्येक म्हणजे तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक राष्ट्रावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केले पाहिजे. अगदी सुरुवातीपासून सांग की श्रीरामांचं बालपण ह्या राष्ट्रासाठी एक आदर्श विद्यार्थी म्हणून कसे हवेत, एक आदर्श मुलगा म्हणून कसे हवेत, ह्या राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक ज्या भावना आहेत, ज्या गरजा आहेत, त्या त्यांनी बाजूला केल्या. त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांनी दुसऱ्यांचा विचार केला, राष्ट्राचा विचार केला, बाबांचा विचार केला, आईचा विचार केला. प्रत्येक गोष्ट त्यांची सांग. हा प्रश्न आहे ना, याच्यात खूप भारी उत्तर लपलेलं आहे. की कायम धनुष्य धारण करणारे, वैकल्य नेसलेले आणि सीतामातेसाठी शोधात संपूर्ण रावणाची लंका शोधणारे श्रीराम प्रत्येक ठिकाणी तेच प्रस्थापित केले जातात. पण वाल्मिकींनी जे रामायण लिहिलंय आणि त्याचा जो शुद्ध सार आपल्यापर्यंत आलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या वेळेस विश्वामित्र जातात दशरथ राजाकडे आणि दशरथ राजाकडे विश्वामित्र गेल्यानंतर विश्वामित्रांना असा प्रश्न पडलेला आहे की हे राजघराण्यातले मुलं आहेत का, कारण त्यांना सगळे कष्ट करता येतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राष्ट्रभक्ती म्हणताल तर प्रभू रामचंद्रांनी इतक्या गोष्टी केलेल्या ज्या राष्ट्राला प्रबळ ठरणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण भारत अभ्यासलेला आहे, वेगळ्या वेगळ्या संस्कृती अभ्यासलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र राजा म्हणून संपूर्ण हिंदुस्थानचं नेतृत्व करतायत, त्यावेळेस ज्या 5 संस्कृती कधीही एकत्र आल्या नव्हत्या, म्हणजे देव संस्कृती होती, ऋषी संस्कृती होती, मानव संस्कृती होती, दानव संस्कृती होती आणि वानर संस्कृती होती. या 5 संस्कृतींना एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी नितांत कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे अगदी लहान वयातच सुभाव आणि मारीच्या सारखे परकीय राक्षस जे इथं आक्रमण करत होते, जी आपल्या देशाची एक प्राणप्रणाली आहे, जे म्हणजे आपले ऋषीमुनी आहेत, त्यांना ते मारत होते. तर प्रभू रामचंद्रांनी वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा वध घडवून आणलेला आहे. आणि जे राष्ट्रबोध आहे रामायणामधला तो हाच आहे ना, की सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा हे प्रभू रामचंद्रांना जमू शकतं की त्यांनी धडधडीत वैराग्य स्वीकारायचं, देशासाठी संपूर्ण देश पादाक्रांत करायचा, संपूर्ण देशात वेगळ्या वेगळ्या संस्कृती सोबत एकरूप व्हायचं आणि राजा झाल्यानंतर त्या सगळ्यांना राष्ट्र म्हणून एकत्र आणायचं. हा रामायणातला सगळ्यात मोठा बोध आहे. तो तरुणांनी आत्मसात केला पाहिजे. अद्याप त्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाहीये. श्रीराम त्यांनी ते बाहेर पडले, वनवासासाठी निघाले, ते गेले, वनामध्ये राहत होते. तेव्हा त्यांचं रूप जे आपण आता बघत असतो की ते वनामध्ये पण तसेच होते. तर निसर्गाचा एक भाग आहे, मानवी देहात होते. त्यांची पण दाढी मिशी वाढत होती का? प्रभू रामचंद्रांनी एक वर्णन आले रामायणामध्ये, हे खरंच ऐकण्यासारखी गोष्ट आहे की खूप जणांना वाटतं. आता आपण दोघंही शिल्पकार आहोत, तर शिल्प हे कधी पण सुरेख असावं म्हणून त्यांची जी मूर्ती घडवण्यात आलेली आहे ती सुकुमार अवस्थेतली मूर्ती आहे. पण रामायणामध्ये एक उल्लेख असा येतो की प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणजी जे आहेत त्यांनी वडाच्या झाडाचा चीक हा त्यांच्या केसांना आणि दाढी मिशीला लावला, असं एक वर्णन रामायणामध्ये आलेलं आहे. म्हणजे त्यांना जटा होत्या आणि चांगली दाढी मिशी पण प्रभू रामचंद्रांना होती, हे वाचन केल्यानंतर समजतं. पण कुणी कोणत्या नजरेतून त्यांची प्रतिमा पाहायची हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. बरोबर आहे. प्रत्येकाचं कलाकार असो, परत लेखक असो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कोणी कसे श्रीराम मांडलेत ते.
लक्ष्मणाचा किती महत्वाचं पात्र आहे श्रीरामांच्या आयुष्यामध्ये? वास्तविक पाहता वनवास हा फक्त प्रभू रामचंद्रांच्याच वाट्याला आला होता. हो. पण म्हणजे एकट्या प्रभू रामचंद्रांनी जाऊ नये म्हणून सीता मातेने आग्रह धरला की मी तुमच्या मागे येणार म्हणजे येणार. आणि कायम लहानपणापासून लक्ष्मण हे प्रभू रामचंद्रांचं आचरण करत होते. ते राष्ट्र बांधणीचं असेल, ते धर्म आचरणाचं असेल, ते ऋषी संस्कृतीचं रक्षणाच्या संदर्भात असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता असं समजतं की लक्ष्मणाने खूप महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. म्हणजे इंद्रजितासारख्या महाबलाढ्य शत्रूचा वध हा लक्ष्मणाने केलेला आहे. काही काळ कुंभकर्ण जो आहे त्याच्यासोबत पण युद्ध लक्ष्मणाने केलेलं आहे. तर हे म्हणजे मुळातच रामायण आहे ना खूप अभ्यासू दृष्टिकोनातनं तपासलं पाहिजे. कारण तो आपल्या राष्ट्राचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये बरोबर. काही चमत्कारिक नाहीये. तर लक्ष्मण आहे ना एक आपल्या भावाच्या मागं उभं राहणारा एक हुशार सेनानी आहे मी असं म्हणल. म्हणजे ते एक बाण सोडले की 10 बाण निघणं वगैरे तो काय प्रकार आहे की एक असं बाण काही मारलं की नाहीये. स्फोट व्हायचे? हा म्हणजे ना आता त्या काळातली थोडीशी युद्धशैली अभ्यासावी लागेल की त्या कालखंडामध्ये ना मनाच्या ऊर्जेवरती पण काही शस्त्र चालायचे. पण तेवढा मोठा तुमच्या मनाचा अभ्यास झाला पाहिजे. साहजिक. आणि जे युद्ध आहेत ना म्हणजे ते युद्ध आता जसं आपण सिनेमांच्या द्वारे किंवा काही चित्रपटांच्या द्वारे बघतो तर ते तसे नाहीयेत. ते खूप भयंकर युद्ध झालेले आहे. कदाचित आपण रामायणाला जगातलं पहिलं महायुद्ध म्हणू शकतो. कारण ज्या वेळेस हे लढतायत तर वेगळे प्रत्येकाची वेगळी वेगळी शस्त्र आहेत. कोण गदेनी लढतंय, कोण बाणांनी लढतंय आणि काही शस्त्र आहेत ना, काही अणुअस्त्र आहेत, काही शस्त्र आहेत. पण ते मनाची ऊर्जा सगळ्यात मोठी ऊर्जा असते. तर त्या ऊर्जेच्या आधारावर, मंत्रांच्या आधारावर ऊर्जेने त्या शस्त्रांना प्रवृत्त करायचंय आणि मग ते शस्त्र वापरायचे. त्याला अस्त्र अणुअस्त्र असं म्हटलेलं आहे. आणि त्यांचा भयंकर स्फोट होत असत असं इतिहासात आपल्याला अभ्यास करता सापडतं. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे खरं सांगायचं तर एक बाण सोडलं की 10 बाण सोडणं वगैरे ह्या गोष्टी खऱ्या नाहीयेत. ह्या सगळ्या काल्पनिक आहेत. पण काल्पनिक युद्ध मात्र खरं आहे. युद्ध म्हणजे खरं आहे. साहजिक आहे बाणाच्या पुढे स्फोटक लावले की स्फोट होणारच आहे. हम्म. हे तर म्हणजे अगदीच लहान गोष्ट एक आहे. आधुनिक काळात जरी आपण तपासायला गेलं तर ह्याच बाण प्रक्रियेचा अभ्यास करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा असे शस्त्र निर्माण केल्याचा इतिहास आपल्याला सांगतो. म्हणजे रामायणातून घेण्यासारखं आहे. त्या इतिहासाचा उपयोग करता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे राजा कसा असावा आपण नेहमीच अगदी ऐकत आलेलो आहे. रामदास स्वामींकडूनही ऐकत आलेलो आहे की प्रभू श्रीरामांचा प्रतिबिंब त्यांना शिवाजी महाराजांमध्ये दिसतं. अर्थातच त्यांनी काहीतरी पाहिलं असेल त्याशिवाय तर ते बोलले नसतील. कारण वेळोवेळी आपल्याला जाणवतं रामदास स्वामी नावातच त्यांच्या श्रीरामाचा दास म्हणून आहे. त्यांनी त्यांच्या प्रभूचं प्रतिबिंब जर शिवाजी महाराजांमध्ये बघितलंय तर 100% असेलच तसं. कारण समकालीन आहेत ते. त्यांनी समोर पाहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. तू काय सांगशील दोघांमधलं साम्य? ज्या वेळेस छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी यवनांचा निपात केला, सगळ्या पाची पाच छया आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती हरवल्या आणि ज्या वेळेस ते सिंहासनाधीश्वर झाले त्यावेळेस याचं श्रेय पूर्ण रामदासी संप्रदायाला जातं. आणि एक सार सांगायचा झाला तर ते नक्कीच असं गरजलेले आहेत की शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य आले, आता आनंदवन झाले, आता आनंदवन झाले. म्हणजे ना एक खूप मोठी तफावत आहे बरं का. की समर्थ काय आहे तर ते म्हणतात की वस्तुस्थितीत पूर्ण भान ठेवून जीवन जगा. आणि इतर राजांसारखं म्हणजे फक्त प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाची पूजा करत नाही बसले शिवाजी महाराज. त्यांनी प्रभू रामचंद्रांचा पराक्रम वाचला, अभ्यासला, अंगीकारला आणि त्या पराक्रमाच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक संपूर्ण राष्ट्र घडवलं. शिवाजी महाराजांनी जे राम अभ्यासले, शिवाजी महाराजांनी जे राम पाहिले ते तरुणांनी पाहिले पाहिजेत. कारण ते धगधगत्या राष्ट्रभक्तीकडे जाणाऱ्या काळजाच्या वाट्यात शिवाजी महाराजांच्या असं मला कायम वाटतं. म्हणजे श्रीरामांनी जसं अगदी आपण पाहतो तसं वनवासामध्ये होते. सीतामातेचं अपहरण झालं रावणाकडून. तिथून पुढं मारुतीरायाची भेट. त्यांनी मैत्री संबंध असे केले की कारण ते क्षत्रिय असूनही राज्यापासून दूर असूनही त्यांचं स्वतःचं सैन्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं. पण ते तिथं म्हणजे काहीच नाही आहे त्यांच्या हातामध्ये. पूर्ण रिकामे आहेत ते की म्हणजे
सैन्य नाही आहे तुमच्याकडे, शस्त्र नाही आहेत तुमच्याकडे, खूप म्हणजे अगदी त्यांच्याकडे रथही नाही आहे. तर त्यांना सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. मारुती राय भेटले, मैत्री झाली, बाकीच्यांना भेटवलं. तिथून पुढचा प्रवास कसा होता? सगळ्यात मुख्य गोष्ट सांगतो की आपल्याला माहिती आहे की सुग्रीव आणि वालीचे भांडण होते. हो. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आधी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे की याच्यामध्ये धर्म आचरण करणारं कोण आहे. आणि नुसतं धर्म आचरण करणारं नाही तर प्रभू रामचंद्र पण तेवढेच धूर्त आहेत की एखादा राजकारणी माणूस धूर्त लागतो, कारण धूर्ततेशिवाय आपल्याला राष्ट्रकारण करता येत नाही. प्रभू रामचंद्र सुद्धा तेवढेच धूर्त आहेत. आणि म्हणून त्यांनी आधी सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासलं की आपल्याला कोणासोबत हात मिळवणी केली पाहिजे. आणि निश्चितच त्याचं उत्तर सुग्रीव म्हणून आलं. पण हे पण लोक काय बसून नाहीयेत, मग त्यांनी हनुमंताला धाडलेले आहे. तिथला एक फार सुंदर संवाद आहे. ज्या वेळेस हनुमंत वेषांतर करून येतो त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बरोबर ओळखलेलं आहे की हा वेषांतर करून आलेला आहे, कारण त्याचे काही कपी चाळे तिथे दिसलेले आहेत. आणि हे सगळं बघताना प्रभू रामचंद्रांनी प्रचंड असं कौतुक केलेलं आहे की त्याची वाणी इतकी सुंदर आहे, त्याची बोलण्याची पद्धत इतकी शुद्ध आहे. त्याचं प्रभू रामचंद्रांसोबत तपासणी की हे नक्की कोण आहेत बाबा, दोन युवक जे क्षत्रिय पोशाखात इथं आलेले आहेत, ते नक्की वालीनी तर नाही पाठवले सुग्रीवाला मारायला. हे सगळं अभ्यासल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ओळखलेलं आहे की हे नक्की अष्टगुण संपन्न असले पाहिजे, आणि ते मारुती राय आहेत तिथे. आणि एक तू म्हटलास की मैत्रीचा संबंध, तर मैत्री अशा राष्ट्रासोबत करावी किंवा अशा पुरुषासोबत करावी ज्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्राचं हित साध्य झालं पाहिजे. आणि निश्चितच सुग्रीवासोबत मैत्री केल्यामुळे म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मागे एक साधारण अभ्यासाची तफावत आहे. पण आकडा सांगतो की 11,75,00,908 काहीतरी वानरांचं सैन्य उभं राहिलेलं आहे. आणि हे संघटन कौशल्य आहे, हे संघटन कौशल्य आहे जे की शिवाजी महाराजांनी वापरलं, संभाजी महाराजांनी वापरलं. की शून्य आहे, आपल्याकडं काही नाहीये. आपल्या म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एवढं मोठं संघटन का करू शकले ते, कारण तसा केंद्रबिंदू पकडला. सुग्रीवाला हाताशी घेतलं, संपूर्ण वानर सैन्य प्रभू रामचंद्रांचं झालं. इथे आपण संघटन कौशल्य शिकलो पाहिजे प्रभू रामचंद्रांकडून. श्रीराम अयोध्येतून वनवासाला निघाले. वनवास कुठं घेतला त्यांनी, म्हणजे कोणतं जंगल होतं? सगळ्यात पहिल्यांदी प्रभू रामचंद्र काही पर्वतांवरती थांबलेले आहेत. त्याच्यातलं म्हणजे अगदीच नाव घ्यायचं झालं तर ऋष्यमुख पर्वत नावाचं एक हे होतं. आणि तो पण एक खूप सुंदर भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन होतं त्याच्या माध्यमातून. का तर प्रभू रामचंद्र वेगळ्या वेगळ्या तपस्वी ऋषीजनांना भेटणार होते. आणि वेगळ्या वेगळ्या तपस्वी ऋषीजनांना भेटल्यामुळे प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण देशातील ऋषीमुनींच्या मन अभ्यासाचा, ऋषीमुनींच्या तपश्चर्याचा, ऋषीमुनींच्या कार्यप्रणालीचं एक कार्य पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र एक स्वतः खूप मोठे राजा, पण साधक राजा म्हणून पण रामायणातनं आपल्या समोर येतात. त्याला कारण आहे त्यांचा वनवास आणि वनवासात घडलेला ऋषीमुनींसोबतचा संघ असा आहे. म्हणजे ते अयोध्येतून निघाले, पहिलं कोणत्या पर्वतावर म्हणला तू? ऋष्यमुख पर्वतावर ऋष्यमुख त्यांचं पर्वत. निवासस्थान आहे. मी जे वाचन केले त्यानुसार आपला महाराष्ट्र तेव्हा दंडकारण्य होता. 100% आपला महाराष्ट्र त्यावेळेस दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा. पण अगदी अत्यंत महत्वाचा अभ्यासू उल्लेख सांगतो तुम्हाला महाराष्ट्राबद्दलचा, की असं म्हटलेलं आहे इतकी घनदाट झाडी होती, इतक्या वेली इथं जमिनीवर पसरल्या होत्या की म्हणजे चेहऱ्यासमोर येणारी झाडी सुद्धा काही शस्त्रांनी छाटत छाटत वाटा मोकळ्या कराव्या लागत होत्या. आणि काही वेली ज्या इथं पसरल्या होत्या त्या वेलींना पण कापत कापत पाऊल वाट तयार करावी लागत होती. पण अशा भयंकर म्हणजे घनदाट असलेल्या अरण्यामध्ये सुद्धा इथे काही ऋषीजन येऊन थांबलेले आहेत. आपल्या राष्ट्रातले सगळ्यात वंदनीय ऋषीमुनी ज्यांनी पूर्ण दक्षिण भारताची संस्कृती देशात प्रस्थापित केली ते म्हणजे महर्षी अगस्त्य आहेत. म्हणजे विंध्याचल पर्वत त्यांच्या समोर झुकला म्हणजे असं नाही त्याच्यात काही चमत्कार झाला, पर्वत जिवंत झाला, त्यांचा नमस्कार केला, असं नाहीये. विंध्याचल पर्वताची रांग ओलांडून महाराष्ट्र भूमीतून म्हणजे नाशिक पासून ते पूर्ण दक्षिण भारताची जी संस्कृती सापडते आपल्याला, ती जर कुणी निर्माण केली असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तर ते महर्षी अगस्त्य आहेत. आणि प्रभू रामचंद्रांनी आवर्जून महर्षी अगस्त्यांची भेट घेतलेली आहे आणि फार सुंदर इतिहास पुढे घडलेला आहे. म्हणजे ते जेव्हा ऋषीमुनींना भेटले
त्यांच्याकडून शिकत शिकत गेले. बहुतेक ऋषीमुनींना भविष्याचा अंदाज आला असेल की प्रभू श्रीरामांना पुढं काय काय संकटांना सामोरं जावं लागणार आहे, सीतामातेचं अपहरण वगैरे, म्हणून त्यांनी त्या गोष्टी शिकल्या असाव्यात किंवा शिकवल्या असाव्यात प्रभू श्रीरामांना. माझा पुढचा प्रश्न असा आहे तुला, प्रभू श्रीरामांचं लहानपण गेलं, युवराज होते, जे सगळं सुखी सोयी त्यांचं आयुष्य होतं, लहानपण गेलेलं आहे, वनवासामध्ये आले, त्यांना त्रास नसेल झाला? खूप त्रास झालेला आहे, कारण वनवास हा पूर्णपणे म्हणजे आता तू जसं बोललास की ऋषी मुनींना समोरचं संकट ओळखायचं काय होतं की पूर्वीच्या काळात रावणाचा आणि वालीचा एक तह झाला होता. त्याच्यामध्ये वालीनी भरपूर चोपलेला आहे रावणाला, पण रावण हा म्हणजे वाली हा धूर्त नाहीये, रावण हा एक कपटी राजा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून रावणाने काय केलं, त्याच्यासोबत तह केला आणि संपूर्ण राक्षसांचं जे साम्राज्य आहे ना ते दंडकारण्यात पण कुठं कुठं पसरलं होतं. आणि ऋषीमुनींना त्या राक्षसांचा त्रास हा होताच. त्याच्यामुळे ऋषीमुनी असं म्हणतायत प्रभू रामचंद्रांना की आता इथे घनदाट अरण्य आहे, इथे कैक राक्षसांचा तुला सामना करावा लागेल, कदाचित त्यांचं वध सुद्धा करावं लागेल, म्हणून तुला आम्ही काही वेगळ्या तपश्चर्या शिकवतो, त्या कर, दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आत्मसीकरण कर. काही ऋषीमुनींनी तर शस्त्र दिलेले आहेत, काही ऋषीमुनींनी अस्त्र दिलेले आहेत, काही ऋषीमुनींनी औषधी दिलेल्या आहेत, आणि काही ऋषीमुनींनी इतके पवित्र आहेत म्हणजे देणाराही मोठा आणि नाकारणाराही त्याहून मोठा असं म्हणावं लागेल की काही ऋषीमुनींनी आपल्या साधनाच प्रभू रामचंद्रांना ते देव करत होते, जेणेकरून अनेक विद्या प्रभू रामचंद्रांना आत्मसात झाल्या असत्या. पण प्रभू रामचंद्र म्हणले ते तुमच्या तपश्चर्येची पुण्याई आहे, तुम्ही मला तो मार्ग शिकवा, मी ते स्वतः कमवेल. म्हणजे कष्ट करण्याची एक प्रवृत्ती असते मनुष्याची, ती प्रभू रामचंद्रांकडे ओतप्रोत भरलेली आहे. आणि वनवासात त्यांना मार्ग शोधावे लागले, सारख्या सारख्या कुट्या उभाराव्या लागल्या, स्थानं सोडावी लागले, म्हणून अशा प्रचंड याला ते सामोर गेलेले आहेत. पण मी भारताची भौगोलिक परिस्थिती सांगू का, त्या काळातली प्रत्येकाने अभ्यासण्यासारखी आहे. आज आता बर्फ कुठं पडतो, हिमाचल प्रदेशामध्ये पडतो. सीता मातेचा एक उल्लेख आहे, ज्यावेळेस ते पंचवटीत राहत आहेत त्यावेळेस सीता माता म्हणतीये की आता इथे किती सुंदर निसर्ग आहे, सर्वत्र बर्फ पडतोय. म्हणजे त्या काळातली भारताची भौगोलिक परिस्थिती अशी काहीतरी आहे की नाशिकच्या पंचवटीपर्यंत बर्फ पडत होता, अशी त्या काळातली एक परिस्थिती. आणि हा खूप वेगळा अभ्यासाचा विषय आहे रामायणामधला. आणि म्हणून त्यांना शारीरिक यातना म्हणा किंवा मार्ग शोधायच्या यातना म्हणा, राक्षसांकडून सारखं आक्रमण म्हणा, याचा त्रास त्यांना सहन करावा लागला. आणि त्यांनी त्यांना न्याय दिला, 100% न्याय दिला. प्रभू श्रीराम पुढे पुढे सरकत होते, नाशिकमध्ये होते, ते जेव्हा अपहरण करायला रावण आला, मृग मारायला गेले होते, काय नक्की काय विषय तो? मारीच आणि सुबाहू हे दोन राक्षस होते. सुबाहूवरती प्रभू रामचंद्रांनी अग्नेय अस्त्राचा वापर केला आणि त्याची छाती फाडून टाकली वयाच्या 14व्या वर्षी. पण मारीच्या वरती वायव्य अस्त्राचा प्रयोग केल्यामुळे मारीच खूप दूरवर जाऊन पडला असा इतिहास आपल्याला सांगतो. पण मारीच हा रावणाच्या जवळचा होता आणि त्याला भरपूर देशातल्या वाटा माहिती होत्या. पण मुख्य जे पहिलं प्रकरण घडलं की शूर्पणखेचा नाक कापला, कान कापला लक्ष्मणाने, ती त्याच्याकडे गेली. मग रावणाच्या आग्रहाखातर मारीच्याला रावणाने सांगितलेले की तू शोधून आण, पण तो सांगतोय की वयाच्या 14व्या वर्षीच मी प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाचा अनुभव घेतलेला आहे. आता साधारण प्रभू रामचंद्रांचं वय 40 वर्ष आहे ज्या वेळेस ते वनवासाला निघालेत त्यावेळेस. तर ते किती पराक्रमी झाले असतील, तू प्रभू रामचंद्रांच्या नादाला लागू नकोस, ते परास्त करतील, ते प्रचंड पराक्रमी आहेत. पण नंतर ते हरिण बनून तो आला, कारण त्याच्याकडे अशा विद्या होत्या की जेणेकरून स्वरूप बदलता येतं. आणि पण असं काही झालेलं नाहीये की लक्ष्मण रेषा राखली आणि मग सीता मातेला तिथं जाताना आलं. एक साधा संवाद आहे रामायणामध्ये. मारीच आणि प्रभू रामचंद्रांचा आवाज काढला आणि सीता मातेला वाटलं की काहीतरी प्रभू रामचंद्रांसोबत बरं वाईट झालंय की काय, म्हणून लक्ष्मण लगेच त्यांच्या मागे जातात त्यांचं रक्षण करायला. आणि तेवढ्यात रावण आपला डाव साधतो आणि त्याने सीता मातेचं अपहरण केलेलं आहे असं आपल्याला इतिहास सांगतो. आणि रावण घेऊन निघाला तेव्हा जटायू मध्ये आला होता का? हा, जटायू म्हणजे काय ना, जटायूची एक वंशावळ सांगितलेली आहे. लोकांना वाटतं हे कसं शक्य आहे, हे कसं काय घडू शकतं,
आपल्या तरुणांसमोर असे प्रश्न प्रस्थापित केले जातात ना, की एक प्राणी कस काय माणसाशी बोलू शकतो. तुम्ही जर बघा आता सुद्धा कितीतरी प्राण्यांचा माणसांसोबत एवढा जिव्हाळा असतो की ते माणसांशिवाय राहू शकत नाही. तसंच त्या कालखंडामध्ये हा जो जटायू आहे त्याची संपूर्ण वंशावळ रामायणात दिलेली आहे. मग ती काय अशीच खोटी म्हणून लिहिली आहे का? मग दशरथ राजांसोबत सुद्धा जटायूच्या वडिलांचे संबंध दाखवलेत. त्याचा मोठा भाऊ आहे संपाती, त्यांनी परत भविष्यामध्ये प्रभू रामचंद्रांना मदत केली. हा जो जटायू आहे ना, हा जटायू यांनी सीता माता, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण ज्यावेळेस राहायला आले त्यावेळेस तो भेटायला आलेला आहे स्वतः. आणि तो जटायू म्हणजे मला वाटतं त्यावेळेस आहे ना प्राण्यांसोबत बोलण्याची संवाद विद्या सगळ्यांना अवगत होती, म्हणून तो बोललेला आहे. आणि त्यांनी सीता मातेला कन्या मानलेले. आता नाशिकमध्ये टाकेत नावाचं एक तीर्थ आहे जिथं प्रभू रामचंद्रांनी जटायूचं श्राद्ध केलेलं आहे आणि रावणासोबत युद्ध केलं. पंखांनी आपल्या पाऊल खुणांचे नख त्यांनी रावणावरती मारले. पण रावण हा मुळातच शक्तिशाली होता, म्हणून त्यांनी आपलं पात्र काढलं, म्हणजे आपलं युद्धाचं जे अस्त्र होतं ते काढलं, जटायूचे पंख छाटले. आणि आज ते ठिकाण आहे. म्हणजे हा जर सगळं खोटं असलं असतं तर ते ठिकाण नसलं असतं ना. जटायूचं श्राद्ध त्या ठिकाणी केले. नाशिकमध्ये एक टाकेत नावाचं स्थान आहे, तिथे जटायूचं श्राद्ध प्रभू रामचंद्रांनी केल्याचा उल्लेख आहे. रामायणातून एक चांगला संदेश घेता आला पाहिजे की मनुष्याच्याच आत्म्याची गेल्यानंतर स्मरण करून पूजा का करायची. आमची भारतीय संस्कृती, आमची हिंदू संस्कृती इतकी मोठी आहे की त्यांनी ज्या पक्षांनी देवकार्यात आपला प्राणपणाला लावला त्यांचं सुद्धा श्राद्ध करून स्मरण करायला सांगितलेलं आहे. म्हणजे किती मोठा विचार रामायण आणि हिंदू धर्माने केलेला आहे की आपल्या आजूबाजूच्या प्राणी पक्ष्यांचं सुद्धा तुम्ही स्मरण करा, त्यांच्या आत्म्याला गती देण्याचा प्रयत्न करा. हेच आपल्याला रामायण सांगतं आणि जटायूचं खूप मोठं योगदान रामायणामध्ये असं आपल्याला समजतं. प्रभू श्रीरामांच्या मागून सीतामातेचं अपहरण झालं, त्यांना कधी समजलं अपहरण झालंय म्हणून? पूर्णपणे ज्यावेळेस हनुमंताची भेट होते आणि प्रभू रामचंद्र शोध घेत असतात नक्की काय झालंय, पण ही घटना मात्र नक्कीच कळते की कुठल्या तरी राक्षसाकडूनच हा प्रकार घडलेला आहे. आणि ज्या वेळेस सुग्रीव, हनुमंत, नल, नील, जामवंत, राम, लक्ष्मण हे सगळे भेटतात ना, त्यावेळेस सुग्रीव असं म्हणतो की एक रावण श्रीलंकेवरती राज्य करणारा एक कपटी राक्षस राजा आहे. त्यांनी त्याच्या पुष्पक विमानाच्या माध्यमातून सीतेचं, म्हणजे एक स्त्री होती ती गलबला करत होती, सोडा म्हणत होती, वाचवा म्हणत होती, आणि तिने काही दागिने खाली टाकलेले. ते दागिने जर तुम्ही ओळखले तर निश्चितपणे ओळखून घ्या की रावणाने हे केलेले. पण मी आता एक उल्लेख केला, तो श्रीलंकेचा राजा नाही, पण त्यांनी असं वर्णन केले की दक्षिणेकडे जाताना एका राक्षसाला आम्ही पाहिलं की तो इकडं ह्या मार्गाने चालला होता आणि एका मातेने कुणीतरी अलंकार टाकलेले. मग त्या अलंकारांची पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की हे सीता मातेचेच अलंकार आहेत. काय काय अलंकार होते? कारण वनवासामध्ये जसं आपल्याला हा खूप मोठा आहे बरं का. वशिष्ठ मुनींचा मी इथं उल्लेख करेल. सीता मातेला सुद्धा वल्कले नेसायला भाग पाडत होते, पण वशिष्ठ महामुनी ओरडलेले. ते म्हणले की अरे ही इक्ष्वाकू कुळाची स्त्री आहे, ही रघुवंशी आहे आणि तुम्ही हिला भरजरीत साडीनुसार अलंकार नेसून तिला, म्हणजे अलंकार घालून तिला वनवासात धाडलेले आणि तिच्या अंगावर ते अलंकार होते म्हणून तर ती ते टाकू शकली ना खाली. सरळ उल्लेख आहे. मला असं वाटतं, म्हणजे प्रश्न आहे माझा असा की एवढे अलंकार घालून, कारण किती केलं तरी त्यांना संघर्ष होता की त्यांना काय रथामधून फिरायचं नव्हतं, वाट काढत जायचं होतं. तू म्हणलं तसं झाडं तोडून तोडून वाट करायची होती. तर ह्या सगळ्यामध्ये तर संघर्ष आहे ना, की चालायचंय तर अंगावरती एवढं वजन, किती केलं तरी ते अलंकार ते टोचत असतात, जड होतं अंगावरती. तुला मलाही थोडंसं काही अंगावर असलं तरी आपल्याला जड वाटतंच की. स्त्रियांच्या वाटेला ते आलेलेच आहे, पायात जोडवे, ह्या सगळ्या गोष्टी. अर्थात त्याला शास्त्रीय कारण आहेत, पण एवढे अलंकार, एवढं गळ्यातलं, म्हणजे खूप असतात अलंकार स्त्रियांचे. मग एवढं घालून नेसून ते सगळं त्यांनी एवढा संघर्ष केलाय. आपण आहे ना काही हजार वर्षांपूर्वीचं बोलतोय, तर त्यावेळेस स्त्रियांची ठेवण भारतीय संस्कृतीनुसार त्या खूप ऐश्वर्य संपन्न राहत होत्या. मग त्यामध्ये म्हणजे थेट अगदीच मुद्द्याचं बोलायचं झालं तर त्याचं उत्तर असं आहे की अलंकार काय काय सापडले, तर कर्णकुंडल सापडलेली आहे, काही गळ्याचे अलंकार सापडलेले आहेत, आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण जिला वहिनी मानतो तिला आईचा दर्जा दिला पाहिजे, म्हणून
लक्ष्मणाने इतर अलंकार नाही ओळखले, पण ते प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की मी इतर अलंकार नाही ओळखू शकत, पण मी रोज माझ्या सीता मातेच्या चरणांना ज्यावेळेस स्पर्श करतो ना, तिच्या पायातले जे जोडवे घालतात बोटांमध्ये, ते जोडवे मी ओळखलेले आहेत आणि हे सीता मातेचेच अलंकार आहेत. हे तिथून खात्री पटली त्यांना आणि त्यांना ते समजतं. माझ्या वाचनामध्ये जे आलंय ना त्यानुसार आहे ना, जेव्हा सुग्रीव वाली युद्ध झालं, श्रीरामांकडून वध झाला, त्यानंतर त्यांचं जे राज्य आहे, काय राज्याचं नाव त्यांच्या? अयोध्या नाही ह्यांचं किष्किंधा. किष्किंधेचं राजकारण बिघडलं होतं भरपूर. कारण ते वध झाला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाली सुग्रीव युद्ध झालं, वध झाला, तिथून पुढं राजकारण चालू झालं, ह्याला आता गादीवर बसवायचं, तो गेलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पण न्यायनिवाडा श्रीरामांनी केला. हो, कारण प्रभू रामचंद्र हे न्यायालंकार मंडित होते. जी पदवी आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांना देतो, जी पदवी आपण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना देतो, तसंच प्रभू रामचंद्र न्यायालंकार मंडित होते. याचं हे काय आहे, याचं उत्तर काय मी तुला सांगतो की ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हे सगळं घडवून आणलं आणि वालीला मारलं सुग्रीवाचं, तर असं अनेकांना वाटत होतं की अंगद हा त्याचा मुलगा आहे म्हणून अंगदाला राज्य द्यावं. पण सुग्रीवानी त्या राष्ट्रासाठी खूप खर्च केला होता, खूप खस्ता खाल्ल्या होत्या, राष्ट्रप्रेम त्यांनी त्याचं दर्शवलं होतं. म्हणून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले की सुग्रीव हा तुमचं रक्षण करण्यासाठी योग्य योद्धा आहे, तर त्याला कुणी विरोध केला नाही. अंगदानी सुद्धा त्याला अत्यंत छानरित्या त्याला त्याच्या सिंहासनावरती प्रस्थापित केलेले आणि त्याचा अष्टलोकांचं मंत्रिमंडळ आहे. परत हनुमंत त्यातला मुख्यमंत्री आहे, केसरी एक मुख्यमंत्री आहे. म्हणजे हे सगळे गवाक्ष आहे, नल आहे, नील आहे, ऋषभ आहे, हनुमंत आहे, असे अनेक वानरांची नावं सांगता येतील की ज्यांनी किष्किंधा या नगरीसाठी म्हणजे आजची हम्पी त्याच्यासाठी खूप कार्य केलेलं आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यात दडलेलं आहे. म्हणजे अंगदाने, माझं थोडंसं वाचण्यात असं आलं होतं की अंगद जो होता त्याला वैयक्तिक राग होता, किती गेलं तरी वडिलांना मारलं होतं त्याच्या, त्यामुळे त्याला श्रीरामांवरती राग होता. पण नंतर ज्या वेळेस आहे ना, म्हणजे ह्याच्या वाचनातून मी मूळ इतिहास सांगतो, सत्य इतिहास सांगतो, तर ज्या वेळेस तो राग निवळलेला आहे, कारण प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस वालीचा वध केला त्याच्यानंतर त्याची जी धर्मपत्नी आहे, तिचा तारा नाव आहे तिचा प्रचंड सत्कार केलेला आहे. सत्कार म्हणजे तिला आदर दिलेला आहे असं म्हणतोय मी. तिला प्रचंड तिला समजून सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये ज्या वेळेस ते कार्यरत होते त्यामध्ये म्हणजे अंगद हा प्रभू रामचंद्रांचा एक मुख्य सेनानी झालेला आहे. त्याच्या मनात राग वगैरे नाहीये, कारण त्यांनी प्रभू रामचंद्रांची एक खूप महत्वाची बाजू युद्धामध्ये सांभाळलेली आहे. त्या अभ्यासण्यासारखं आहे, त्या अभ्यासलं पाहिजे आपण. बर, मग सुग्रीवांनी त्याची सेना कामाला लावली, बरोबर? कशी सेना कामाला लावली त्यांनी? त्याचे जे मुख्य होते, म्हणजे तू जसं म्हणला त्याचं जे मंत्रिमंडळ होतं, त्यांनी कशी कामं वाटून दिली आणि ह्यांना पुढं, कारण ह्यांना नुसतं असं दिसलं होतं की रावण दक्षिण दिशेला किंवा एक राक्षस दक्षिण दिशेला माता सीतेला घेऊन गेलेला आहे त्याच्या पुष्पक विमानामधून. त्यांना 100% असं तर माहिती नसणार की दक्षिणेलाच गेलेत म्हणून, कोणीतरी घेऊन गेलेलं आहे फक्त. मग त्यांनी सगळीकडे त्याचं सैन्य फिरवलं असेल, तर ते कसं फिरवलं होतं? एक खूप अभ्यासू उल्लेख रामायणामध्ये येतो, तो वाचला पाहिजे, प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे. एवढा सुंदर उल्लेख येतो. काय उल्लेख आहे की त्या कालखंडामध्ये सुग्रीवानी सगळ्या देशांचं वर्णन केलेलं आहे आणि सगळे मुख्य प्रधान बोलवले, त्यांचे गट तयार केले. आता हनुमंताच्या सोबत एक गट दिला आणि 4 दिशांना पाठवले. आपल्याकडे 8 दिशा आहेत माहितीये तुला, आग्नेय, वायव्य, सगळ्या दिशांना पाठवले. आणि एक ज्या वेळेस तो ह्या सगळ्यांचं वर्णन करत होता ना, तो त्याचे रेखाटन करत होता एका लाकडाच्या याच्यावरती आणि ते त्यांनी कुठल्या तरी यंत्रात घातलेले असं म्हणतात आणि त्या यंत्राच्या द्वारे त्यांना संपूर्ण जगाचा अभ्यास करता आला. आज आपल्याकडे गुगल मॅप आहे, तसंच त्या काळात काहीतरी आहे, कारण हे प्रचंड प्रगत आहेत वानर. त्यांच्याकडं भरपूर शिक्षण संस्था आहेत बरं का, त्यांच्याकडे अभ्यासण्याच्या पद्धती आहेत, त्यांनी यंत्र वापरतायत, ते यंत्रांच्या आधारे ते विकास करतायत आपल्या राष्ट्राचा. म्हणजे संपूर्णरित्या आज आपल्याला थायलंड बघता येतो, दुबई बघता येतं, USA बघता येतं, वेगळे वेगळे राष्ट्र बघता येतात.
त्या सगळ्या राष्ट्रांचं वर्णन ह्या सुग्रीवानी केलेलं आहे. अभ्यास केला पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र आश्चर्यचकित झाले. ते म्हणले तुला कसं काय एवढं हे माहितीये? तर तो म्हटला की मी ज्या वेळेस संपूर्ण विश्व फिरलेलो आहे, ज्या वेळेस मी संपूर्ण जग तपासलेलं आहे, संपूर्ण जगाचा मी अभ्यास केलेला आहे, त्यावेळेस मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या जगांमध्ये माझ्या मागे वाली लागलेला आहे, पण या जगांचा सगळा नकाशा मी अभ्यासून घेतलेला आहे म्हटले. त्याचा उपयोग त्यांना इथे झाला. अच्छा, म्हणजे आणि वाली जेव्हा मागे लागला तेव्हा. एक फळी ही मुख्य त्या जिथं आपला भारत संपतो, म्हणजे आजचं रामेश्वरम आपण त्याला म्हणू शकतो, धनुष्कोडी. आणि तिथे येऊन एक फळी थांबली, मोठा समुद्र बघितला आणि त्यांना प्रश्नचिन्ह पडला, आता काय करायचं. ते असं आहे सगळं. म्हणजे वाली मागे लागला होता तेव्हा सुग्रीव पळत होता तेव्हा त्याचं विश्वदर्शन झालेलं आहे. विश्वदर्शन झालं आणि त्यांनी ते नकाशे लक्षात ठेवले बरोबर. साहजिक आहे. मग ह्यांचा सुग्रीव गादीवर बसला आणि लोक सगळी पाठवली. ह्यांना समजायला किती काळ गेला की इथून पुढं म्हणजे रावणाकडं सीता मातेला ठेवलेले, अपहरण करून नेलेले, लंकेमध्ये नेलेले आहे ते. मग ह्याची ह्यांना लिंक कशी लागली? ज्या वेळेस हनुमंत आहेत तिथे ते संपातीचा आणि त्यांचा संवाद फार सुंदर आहे. की संपाती म्हणतो की दूरवरती मला चाक्षुष स्मृती नावाची एक विद्या प्राप्त झालेली आहे, त्याच्या आधारे मी खूप लांबवरचं बघू शकतो. तर मला असं दिसतंय की एक सोन्याची नगरी आहे, तिला श्रीलंका असं म्हणतात. तिथे एक अशोका वाटिकेचं वन आहे, त्या वनामध्ये सीता माता एक स्त्री शोक करत बसलेली आहे, असं त्यांनी त्याच्या विद्येच्या द्वारे त्या संपातीने बघितलं. आणि मग जिथे जो हनुमंत होता, त्या आपल्याला सुप्रसिद्ध कथा येते की तो सगळंच विसरला होता. मग त्याला सुग्रीवानी सांगितलं की तुझ्या ठाई अष्टसिद्धी आहेत, त्यांचं स्मरण कर आणि त्याच्या आधारे हा 100 योजन जो समुद्र आहे ना, तो तुला पार करण्याची शक्ती आहे. आणि आपण थेट एका मुद्द्यावरती बोलूयात. मग ते सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमंत गेला, त्यांनी संपूर्ण लंकेचं दर्शन घेतलं, सीता मातेचा शोध घेतला आणि लंकेला आग लावली आणि हनुमंत परत आला. म्हणजे हनुमंताला सुग्रीवानी दिशाच दिली होती दक्षिणेची की तू दक्षिणेमध्ये शोधायला जा. हा, आणि त्यांनी ते शोधून आणलं. आणि प्रभू रामचंद्रांना एवढी खात्री होती की बुद्धिमत्ता वरिष्ठम कोण असेल तर तो हनुमंत आहे. आणि त्याच्याकडे एक अंगठी दिली होती. मग सीता मातेला त्याच्या आधारे एक खात्री पटली की अरे हा, ह्या हनुमंतरायांनी एवढी मोठी अंगठी म्हणजे प्रमुख खून आणलेली आहे प्रभू रामचंद्रांची. तर ती त्याच्यावरनं ती म्हणते. मग तिने पण तिच्याकडे एक छोटासा दागिना होता, तो हनुमंतरायाकडे दिला. आणि मग एकामेकांना ओळख पटली की ही सीता माता आहे म्हणून. पण त्यांनी संशोधन केले बरं का, लंकेत जाऊन थेट सीता माता भेटले असं नाहीये. त्यांनी अनेक दालनं तपासलेत. लंकेमध्ये राक्षस राहत आहेत, ते नरभक्षक आहेत, अक्षरशः माणसाचं मांस खात आहेत. प्रचंड सैन्य आहे, प्रचंड ऐश्वर्य आहे, प्रचंड सामर्थ्य आहे त्या रावणाचं. आणि हनुमंतांनी एक 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 सगळ्या गोष्टी तपासल्यात. पण स्वामीचं काम स्वामीनिष्ठतेनेच करावं लागतं. येताना जिथनं आपल्याला भविष्यात आक्रमण करता येईल असे सगळे महाद्वार हनुमंतांनी उद्ध्वस्त केले. कमीत कमी परत वर्षानुवर्ष खर्च होणार होते ते महाद्वार बांधण्याकरता, असे सगळे पाडून टाकले. लंकेला आग लावली हनुमंतांनी सगळीकडे. सोन्याची म्हणजे प्रत्येक गोष्ट सोन्याची होती असं नाहीये, कुठेतरी लाकूड असणार, कुठेतरी दगड असणार. आणि सोनं म्हणजे त्याच्यावरती पत्रा ठोकलेला होता. म्हणजे बहुतेक ह्या सगळ्या गोष्टी सोन्याच्या होत्या. एकंदरीत संपूर्ण लंकेचा अभ्यास करून हनुमंत परत आपल्याकडे आला आणि त्यांनी संपूर्ण माहिती प्रभू रामचंद्रांना दिलेली आहे असा आपल्याला इतिहास समजतो. तेव्हा म्हणजे जेव्हा हनुमंतराया खाली गेला होता दक्षिणेमध्ये, तेव्हा प्रभू श्रीराम इकडेच होते किष्किंधेमध्ये. हो, आणि तिकडून सगळं ह्यांचं यंत्रणा सुरू होती. बरोबर. तिथून पुढे मारुतीराया पुन्हा आला, तेव्हा त्यांनी श्रीरामांसोबत भेट घेतली ना. हा, म्हणून त्यांनी अभिजित नक्षत्रावरती कूच केलेली आहे. म्हणजे सगळे वानर गोळा केले, युद्धाची तयारी केली, कारण युद्ध करूनच आता सीता मातेला सोडायचं होतं. म्हणून ह्या सगळ्यांनी युद्धाची तयारी केली. आणि प्रभू रामचंद्रांनी फार सुंदर मार्गदर्शन केलेले. आपल्याला कुठल्या बाजूने जायचं, कसं ठेवायचं, कुठपर्यंत रावण गाफील राहिला पाहिजे, रावणाच्या अहंकाराला वाढू द्या. म्हणजे रावणाला काय वानर तर घेऊन येतात, कारण जर रावणाने मनात आणलं असतं आणि त्याचं सगळं सैन्य जर धनुकुटीच्या इथं आणून ठेवलं असतं किंवा रामेश्वरमच्या इथं आणून ठेवलं असतं तर कदाचित प्रभू रामचंद्रांना हे युद्ध जड गेलं असतं. पण राजकारणी पटू आहेत प्रभू रामचंद्र सुद्धा. आपल्याला समुद्रापर्यंत जाऊस तर प्रभू रावणाचा अहंकार वाढू द्यायचा आहे, त्याचा अहंकार ठेचायचा नाहीये, कारण तो सावध होईल. इतकं रावणाला बेसावध ठेवलेलं आहे प्रभू रामचंद्रांनी.
आणि तिथपर्यंत ते जाऊन पोहोचले असा आपल्याला इतिहास सांगतो. रावणावरती आपण थोडं नंतर येऊ. मला पहिलं ह्या काही गोष्टी थोडंसं स्पष्ट करून घ्यायच्यात की हे जे वानर आहेत, आता आपण जे आजचे जे वानर वगैरे बघतो, माकडं बघतो, त्यांच्यामध्ये आपल्याला ती बुद्धिमत्ता नाही दिसत की म्हणजे त्या लेवलचे नाही दिसत. हुशार आहेत मानवानंतर ना आपण बघतो डॉल्फिन, माकड, हे लोक, हेच जनावरे जी आहेत ते हुशार आहेत बुद्धिमत्तेला. मग हे लोक, हे जे वानर लोक आहेत, हे कसं काय एवढे हुशार होते? हे मला असं वाटतं किंवा वाल्मिकी जे सांगतात नाही का, म्हणजे वानरच आहेत पण कदाचित ते खूप प्रगत असतील का त्या काळात. म्हणजे कालांतराने काही गोष्टी बदलतात, बदल घडतात सारखे सारखे. तर हे सगळं होत असताना तुम्ही एका गोष्टींचा अभ्यास करा की हे सगळे जे वानर होते, या वानरांनी यांची संस्कृती इतकी प्रगत केलेली आहे, किंबहुना त्यांचं उल्लेख वानर म्हणूनच केलेला आहे. कारण सीता माता सुद्धा हनुमंताला कपी असं म्हणते. आणि ज्यावेळेस हनुमंतांनी सीता मातेला शोधलं त्यावेळेस त्यांनी त्याच्या शेपटीची घंटी वाजवलेली आहे, त्यांनी त्याच्या शेपटीचं चुंबन घेतलेलं आहे, 3 कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत, इतकं वाल्मिकींनी लिहिलेलं आहे. हे वानरच आहेत पण हे प्रचंड प्रगत आहेत त्या कालखंडात. त्यांची एक स्वतंत्र संस्कृती आहे, त्यांचे हत्यार आहेत, त्यांची राहण्याची एक शैली आहे. आणि आज सुद्धा आपण जर हम्पीचा अभ्यास केला तर त्या घळी आहेत दगडांच्या मोठ्या मोठ्या, त्याच्यात कोरीव काम केलेले आहे. त्यांची जीवनशैली कुठेतरी प्रचंड प्रगत झालेली आहे असं आपल्याला दिसतं.